आदिवासी भागात पारंपरिक गाठीकडे बनवण्यास सुरुवात। भाव स्थिर असल्यामुळे मागणीत वाढ होण्याची शक्यता। काही दिवसानंतर होळी आणि गुढीपाडव्याचा सण आला असून राजूर तालुका अकोले येथील व्यावसायिकांनी साखर गाठी तयार करण्यास प्रारंभ केला आहे। वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक सणात वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे वेगळे महत्त्व असते। आदिवासी भागात होळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गाठीकडे खरेदी केले जातात आणि सध्या हे सण जवळ आल्याने साखर गाठी तयार करण्यास प्रारंभ झाला आहे। मात्र कच्चा माल व मजुरीचे दर 200 पासून 400 रुपयांपर्यंत वाढल्याने या पारंपरिक व्यवसायाला कमी नफ्यात विक्री करावी लागते। सध्या राजूर येथे अशोक पाबळकर, रामशेठ पन्हाळे, राजेंद्र चोथवे, संतोष चोथवे असे 3 ते 4 साखर गाठी बनवण्याचे कारखाने सुरू आहेत। 1 क्विंटल साखरेपासून 90 किलो साखर गाठी तयार केल्या जातात। यासाठी साखर, दूध पावडर, लाकडी साचे, दोरा, गाठीला पांढरा शुभ्र रंग येण्यासाठी लिंबाचा रस वापरला जातो। लाकडी साचेतून 2 क्विंटल साखर गाठी बनवण्यासाठी एक पूर्ण दिवस 3 मुख्य कारागीर आणि इतर 2 असे कामगार लागतात। किरकोळ दर 120 व घाऊक दर 90 रुपये आहे। बाजारात मशीनद्वारे बनवण्यात आलेल्या गाठ्या आल्या असतानाही ग्राहक हाताने बनवलेल्या गाठ्यांना जास्त पसंती देत आहेत। आदिवासी भागात होळी सणाला गाठीकडे घेण्यासाठी खूप मागणी असल्यामुळे 8 दिवस अगोदर गाठीकडे कारखाने अगोदर कराव्या लागतात। कोणतेही केमिकल न वापरता गाठी बनवण्यात आल्याने हिला मागणी जास्त आहे, असे राजूर येथील व्यापारी अशोक पाबळकर, रामशेठ पन्हाळे यांनी सांगितलं आहे। त्याप्रमाणे याही वर्षी गाठीचा सीझन कडेगाठीचा हा आमच्या शिवरात्रीचा मुहूर्त साधून आम्ही करत असतो। दरवर्षीपेक्षा यावर्षी 10 रुपये किलोला भाव जास्ती आहे। त्याचं कारण गॅस, मजुरी आणि या गोष्टी वाढल्यामुळं भावामध्ये फरक पडलेला आहे। दिवसेगणिक हा माल कमी खपतो। अनेक लोक गोड खाण्याचं प्रमाण लोकांचं कमी झालेलं आहे। गावोगावी डायबिटीज वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहे याच्यामुळं बऱ्याचशा प्रमाणामध्ये हा फरक पडलेला आहे। तरी पण ग्रामीण भागामध्ये जी काही एक पद्धत आहे, गाठीकडे हे शक्यतो होळीला आणि पाडव्याला वापरलं जातं, परंतु ग्रामीण भागामध्ये या गोष्टींची देवाणघेवाण अद्यापही चालू आहे। लोक आपल्या सोयऱ्याधाऱ्यांना, मुलाबाळांना, बाहेरगावी असलेल्या प्रेमाच्या लोकांना ही किलो 2-2 किलो गाठी पाठवत असतात। त्यामध्ये ठाकर समाज जो प्रामुख्याने आहे, या ठाकर समाजामध्ये हे पदार्थ घेण्याचं प्रमाण जास्ती आहे। त्याच्यामुळं बाजारपेठेमध्ये ठाकर समाजाचा जर माणूस आला तर बाजारपेठेमध्ये गर्दी होऊन या मालाची विक्री निश्चितप्रमाणे वाढते आणि लोकांना हा चांगल्या प्रतीचा माल कसा देता येईल आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी काय आहे ती कुठल्याही प्रकारची भेसळ या गोष्टीमध्ये नसते आणि अगदी लोकांना चांगल्या प्रतीचा माल मिळेल याकडे आम्ही सर्वच लोक जी काही या ठिकाणी 4 ते 5 कारखाने आहेत आम्ही सातत्याने ही गोष्ट बघतो। या सर्व याचा होलसेलच्या रेटमध्ये आम्ही माल देतो। आम्ही कारखानदार म्हणून काम करतो। किरकोळ विक्रीची जी काही बाजारपेठ आहे आमच्याकडून लोक नेऊन हा माल बाजारपेठेमध्ये विकला जातो आणि लोक त्यांच्याकडनं माल घेतात। परंतु आमचं देखील कारखाना जरी असला तरी एक छोटं दुकान आम्ही लोकांच्या आग्रहास्तव त्यांना याच ठिकाणचा आणि तुमचाच माल मला पाहिजे असेही काही ग्राहक असतात आणि ते आमच्याकडून खऱ्या अर्थाने माल घेतात आणि त्यामध्ये आम्हाला मोठं समाधान आहे। ओके बोला। मी अशोक देवराम पाबळकर, राजूर। आमचा हा गाठीकडे बनवण्याचा हा जो व्यवसाय आहे तो पूर्वापार चालत आलेला आहे। हल्ली कमी दराने विक्री करायला परवडत नाही। घाऊक मालाचे सर्व भाव वाढलेले असल्यामुळे व मजुरीचे दर प्रमाणापेक्षा जास्त झालेले आहेत। त्याच्यामुळं रिटेल मालसुद्धा महागाईच सर्व व्यापाऱ्यांना विकावा लागतो। याशिवाय महागाई जरी वाढलेली आहे तरी पूर्वापार मागणी भरपूर असल्यामुळं आम्हाला तो व्यवसाय कमी नफ्यावर का होईना तो करावाच लागतो। आमच्याकडे गुढीपाडव्यापेक्षा होळी सणाला जास्त महत्त्व असल्यामुळे तो माल होळीला जास्त प्रमाणात विकला जातो। बोला। रूढी परंपरेचे रूढी असल्यामुळं हे कार्य म्हणजे आता माल केला जातो।
तर साधारणतः म्हणजे पूर्ण 40 डांगरामध्ये पूर्ण माल केला जातो मला. तर या मालाची विक्री म्हटल्यावर अशी आहे. तर नेहमी हा सण साजरा केला जातो. हा आपला शिमगा म्हटल्यानंतर त्याला, तर या सण साजरा केला जातो. त्यामुळे हा मालाचं विक्री होऊ शकते. तर आता आम्ही सकाळी जर 8ला जर आलो तर संध्याकाळी आम्ही 8 वाजेपर्यंत साधारण 2.5 ते 3 पुत्या काढू शकतो. एवढी आमची काढण्याची कॅपॅसिटी आहे. आणि परंतु आज महागाच्या दृष्टीने आज आम्हाला परवडत नाही आणि याची विक्री खूप होईल. पण मग आता लोक पहिल्यासारखे लोक जास्त वापर करते नाही. प्रतिनिधी विलास तुपे, राजूर.